कर्जत तालुक्यातील कशळे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विषबाधाग्रस्त रुग्णाला तब्बल 3 तासांनी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांबाबत संताप व्यक्त होतोय। खांदण गावातील एका रुग्णाला विषबाधा झाल्यानंतर 20 मे रोजी सायंकाळी कशळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला। यानंतर सायंकाळी 6:30 वाजता 108 रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधण्यात आला, मात्र रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने नातेवाईकांना ताटकळत राहावे लागले। नातेवाईकांनी पुन्हा संपर्क साधल्यानंतर चालकाने अलिबागहून येत असल्याचे सांगत उशीर होणार असल्याची माहिती दिली। दरम्यान रुग्णाची प्रकृती अधिक खालावल्याने कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। अखेर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर बाबासो कालेल यांच्या हस्तक्षेपानंतर रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली। कशळे परिसर आदिवासी बहुल असून अनेक गरीब रुग्ण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत, मात्र पुढील उपचारासाठी रुग्णांना हलवताना रुग्णवाहिकेचा प्रश्न कायम समोर येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। रुग्णांच्या शिवाशी खेळ सुरू आहे का, असा सवाल नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात आलाय। मी रवींद्र भगत, आमचा कशाळा रुग्णालयामध्ये पेशंट आला, पॉयझनचा पेशंट आणला आहे। पण ते आता हे इथला स्टाफ काय बोलतो का पेशंट जास्त सिरियस आहे, त्याच्यामुळे तुम्ही पुढे जा। तर आम्ही 108ला कॉल केला आहे, पण ते सध्या आम्हाला रिस्पॉन्स देतात का वेळ लागेल। आम्ही 6:30ला कॉल केला होता, तर ते बोलतात आम्हाला 8 वाजतील। तर आता सध्याची परिस्थिती पेशंटची भरपूरच खराब आहे, तर त्या आम्हाला असंच वेळ घालवून थांबवलं आहे असं। म्हणजे साधारणतः ॲम्ब्युलन्सच्या अभावी तुमचा पेशंट इथंशी थांबवला गेला आहे आणि ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे तुमच्या पेशंटला उपचार होत नाही। हो, मग तुम्हाला काय वाटतं की ॲम्ब्युलन्सची सेवा कशा पद्धतीने पुरवली जाते? आता डॉक्टर लोकांना उपचार करणंच आहे ना, ॲम्ब्युलन्स जाग्यावर पाहिजे आपल्याला। का फोन केला ॲम्ब्युलन्सला, आपण ॲम्ब्युलन्स तिथं हजर करायला पाहिजे का, पेशंट आपण पुढं अर्जंट न्यायला पाहिजे, उपचार झाला पाहिजे। असं जरी तर थांबून ते पेशंटचं उपचार कसं व्हायचं असं आहे। आता पेशंटची म्हणजे जबाबदारी घेणंच आहे ना गरजेचं डॉक्टर लोकांना। असं थांबून कसं होईल, थांबवला तर येळ निघून जाते ना, असं परिस्थिती। तर ॲम्ब्युलन्सला आम्ही कॉल केला होता, तर ते आम्हाला समोरून सांगतात का 1 तास लागेल, 1.5 तास लागेल। पण आम्ही आल्यानंतर इथं आम्हाला आता 52 तास 1 तास व्हायला आला, तरी पण आता इथं काय ॲम्ब्युलन्स अवेलेबल झाली नाही। तर पुढे पेशंट सिरियस होतोय। सिरियस असताना मग आम्ही काच नाही, आता हे आम्हाला माहिती नाही, काही नाही, गाडी नाही, घोडी आम्हाची, गरिबी माणसा। पण डॉक्टर लोक आहे परत ॲम्ब्युलन्सवाले काळजी घेणंच आहे ना गरजेचं। ते आम्हाला उलट देतात, उलट शब्द देतात का बाबा मला वेळ लागेल, आम्हाला काय टाइम आहे का नाही, असं ते बोलतात समोरून। ॲम्ब्युलन्सवाले ड्रायव्हर ठेवलं तर त्यांना काळजीच आहे, पेशंटचा निरोप आला किंवा कॉल केला त्यांना अर्जंट येणंच आहे इथं ना दवाखान्यात। मग ते दवाखान्यात जर आपला उपचार नाही म्हणते ॲम्ब्युलन्स असून काय त्याचा फायदा देखाय पाहिजे का सरकारमध्ये। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशळे।